आदरणीय फडणवीस साहेब, इन्क्लाब जिंदाबाद. मी अभयसिंह मारोडे, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा, गाव पळशीदशे. हो, मी त्याच बुलढाणा जिल्ह्यातला ज्या जिल्ह्याचे हर्षवर्धन सपकाळ आहेत आणि जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपण परवा जे एक बालभारती स्टेटमेंट दिलं होतं इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर की हर्षवर्धन सपकाळांना बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा कोणी ओळखत नाही. तर एक लक्षात ठेवा की हर्षवर्धन सपकाळांची ओळख ते म्हणजे ते अत्यंत कमी वयात बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष होते. पंचायत राजचे ते देशाचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते आमदार आहेत माजी. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. त्यांनी इतके पदं भोगलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची जिल्ह्यात भला माणूस म्हणून ओळख आहे. एवढंच नव्हे तर हर्षवर्धन सपकाळांच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आणि संग्रामपूर तालुक्यातील उधाणा वाखाणा हे गाव राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम आलेलं आहे. आणि त्या गावातलं घरनघर म्हणजे ते भाजप, काँग्रेस पक्ष, कुठलाही पक्ष असो, त्या गावातलं घरनघर हे हर्षवर्धनदादांना ओळखते. त्यामुळे आपण त्या माणसाबद्दल जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे फक्त आपली वैयक्तिक प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने दिलेलं आहे. हा आम्हाला हे 100% आम्हाला माहिती आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही. मात्र फडणवीस साहेब याविरुद्ध जर आपण बघितलं तर आपल्याला कोण कोण्या नावाने ओळखतं हे आपण थोडंसं अभ्यासलं पाहिजे. म्हणजे इतिहासामध्ये अनाजी पंत हे नाव अत्यंत विक्षिप्तपणे घेतलं जातं आणि आपल्याला अनेक लोक अनाजी पंत म्हणून संबोधतात. हे कितपत योग्य आहे? आपण पहाटे अजित पवारांसोबत शपथविधी घेतला, त्याच अजित पवारांवर आपण आरोप केल्यानंतर त्यांना त्यांच्या गळ्यात गाळा घातला. आपल्याला दुसरं पहाटेचा मुख्यमंत्री म्हणून कोणी, हे विरोध किती चुकीचं आहे बघा. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांची थट्टा करणारं सरकार म्हणून आपल्याकडे लोकांनी पाहिलं जातं. महाराष्ट्रातील फुलेशाह आंबेडकर यांचं सामाजिक सलोख्या तोडण्याचं काम आणि ते पाप आपल्यावर लोक लावतात. त्यामुळे अत्यंत बदनाम झालेला जर कोणी मुख्यमंत्री महाराष्ट्र असेल तर ते आपण आहात. आपल्याला अशी अनेक विरोध आहेत, ते मी इथं सांगणार नाही, कारण मी संविधानिक चौकटीच्या बाहेर कधी बोलत नाही. त्यामुळे इतर जास्त बोलणं थांबवतो. तुर्तास एवढंच, इन्क्लाब जिंदाबाद. एक लक्षात ठेवा, हर्षवर्धन सपकाळ हा भला माणूस आहे. तो गांधी विचाराचा माणूस आहे. तो समतावाद जगतो. समानतावाद आणि समतावाद त्या हृदयात असते. गांधीवाद आहे, तो गांधीवाद घेऊन जगतो. एवढंच नव्हे तर तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, तुकाराम महाराज यांच्या सगळ्या विचारांचा तो माणूस पाईक आहे. यानंतर आपण बोलताना थोडं सांभाळावं. तो एवढंच. इन्क्लाब जिंदाबाद.